नमस्कार मंडळी, मी कुणाल भोये. आज आपण चाललोय एकदम ऑफबीट ठिकाणी, निसर्गाच्या मिठीत लपलेला जन्नत वॉटरफॉल. खूप कमी लोकांना माहीत असलेला हा हिडन जिम. ट्रेकिंग, ॲडव्हेंचर, फ्रेश वातावरण सगळं एकाच ठिकाणी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथला भन्नाट ट्रेल, धबधब्याची मजा आणि नेचर थेरपीचा खरा अनुभव. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूया जन्नत वॉटरफॉलची सफर. तर मंडळी, नवी मुंबईपासून साधारणतः 140 किमी आणि पुण्यापासून अंदाजे 120 किमी अंतरावर आहे हे शानदार ठिकाण. नवी मुंबई असो किंवा पुणे, दोन्ही बाजूने तुम्हाला आधी माणगाव येथे पोहोचावं लागतं आणि तिथून पुढे बोरवाडी आणि पुढे जन्नत गाव गाठावं. तर मंडळी, आपण आलो आता जन्नत गाव आहे तिथं आहे आणि इथं मंदिर वगैरे ठीक आहे. इथं पार्किंगची व्यवस्था वगैरे आहेत. म्हणजे हे आता जे मंदिर आहे ना त्याचीच पार्किंग येते पूर्ण. इथं गाडी लावली ना का जो साईडनी रस्ता दिसतोय ना, आपल्याला इथूनच सरळ सरळ जायचं आहे पुढं. हा जो रस्ता आहे तोच पकडायचा आहे. काही मंडळी गेलेली आहेत वरती, कॅम्पिंग वगैरे केलेली आहे. आज आपल्यासोबत संकेत आहे आणि रोशन आहे आणि तीन नवीन मंडळी जोडलेली आहेत. तर बघूया आता कुठपर्यंत सोबत आहे. कोण कोण आहे? एक प्रकाश आहे, एक बारके आहे, केडू आहे. आई कुठं सरळ आहे का? हो सरळ आहे बघ. ही वाट कशी सरळ जाते का अशी मोठी वगैरे? ना अशीच गेले. ही साडा आहेत ना. हा हा हा, बस ना जा. हे समोरची. हा हा. ठीक आहे, ते अगदी सरळ वाट गेली. चालेल. गावाकडची सकाळ आहे ना, म्हणजे वातावरण, तो कोंबड्यांचा आवाज, चिमण्यांचा किलबिलाट. आपल्याला रस्ता दाखवायला एक जण पुढं गेलाय. थोडंसं पुढे आलो ना का अशी थोडीशी चढ लागते, पण ती वाट तशीच पकडायची, त्याच वाटेने सरळ सरळ जायचं. जिओला आहे थोडंसं नेटवर्क, तर कोणाचा जिओचा सिम असेल तर तुम्हाला थोडं बेनिफिट भेटेल. एअरटेलला वगैरे रेंज नाही आहे. जंगलातून थोडा बाहेर पडलो ना, असा ओपन पॅसेज आहे तो मस्त. थोडासा चढाव भाग केला, आता थोडी उतरण लागली आहे आणि हळूहळू ना पाण्याचा आवाज येतोय. हे वर्ष संपत आलं, पण आयुष्यातले चढ उतर काय संपत नाही. मध्ये मध्ये असे काही निशाणे दिसतील तुम्हाला, म्हणजे आता झेंडा आहे तसा. इथं ना एकदम बारीक बारीक मच्छर आहेत. मोठे पण असतील पण आम्हाला आतापर्यंत बारीकच दिसले जरा. तर सोबत ओडोमॉस ठेवा, जेणेकरून तुम्हाला मच्छर चावणार नाहीत. आता आपण बाहेर आलो आहे, वॉटरफॉलचं जे पाणी येतं आपण त्या साईडला आलो. वाईबच वेगळी आहे. समोरचं नेचर इतकं सुंदर होतं की संकेत तर थेट नाचायला लागला. म्हणतात ना, जिथं वाईब असते तिथं स्टेप आपोआप येतात. तो बघा समोर असे छोटे छोटे पॉईंट दिसत आहेत, त्याच्या आधारे आपण चाललो आहे. म्हणजे वाट जेव्हा आपण गावातल्या वाटेने चालू करतो ती वाट जंगलात जाते, थोडी चढण येते. चढण आल्यावर आपण खाली उतरतो, जंगलाच्या बाहेर येतो. नंतर हे जे वॉटरफॉलचं जे पाणी येतं आहे त्याच्यातच मागं सरळ जायचं. जसा फ्लो वरतून खाली येतो ना तसं आपल्याला विरुद्ध दिशेला जायचं आहे. त्याच्या राईट साईडला वॉटरफॉल आहे. मुंबईचे गाव आहे तिथून येत असेल. आणि आपल्याला जो स्पॉट हवा आहे, ज्यासाठी आपण आलो आहे, तो इथं समोर आहे. काही आलेत आधीच, कालच रात्री कॅम्पिंग वगैरेला आलेले. नजारा भारी आहे. वरून पाहिलं तर पाणी सुंदरच दिसतंय, पण आत गेल्यावर कळतं हे पाणी किती नितळ आणि किती शांत आहे. खाली दगड, छोटे खडे, पाण्यात हलणारी पानं आणि एक वेगळीच शांत दुनिया. खरंच हा नजारा शब्दांपेक्षा अनुभवायला जास्त सुंदर आहे. सकाळची थंडी, हलकं धुक्याचं वातावरण आणि माझ्यासमोर पसरलेलं हे दाट जंगल. आजचं आपलं डेस्टिनेशन जन्नत वॉटरफॉल. लोकांपासून दूर,
गर्दीपासून दूर निसर्गाच्या हृदयात लपलेला एक रत्न. ही जागा खूप शांत आहे. इथं येताना जाणवतं आपण निसर्गाच्या कितीतरी जवळ आहोत आणि शहरापासून किती दूर. वरून पाहिलं की असं वाटतं ही नदी जणू काही जंगलात एक कथा लिहिते, दगडातून, खोऱ्यातून, घनदाट झाडातून. आणि हीच कथा आपल्याला घेऊन जाते एक अप्रतिम ठिकाणी. जसं जसं मी ड्रोन पुढे नेत होतो तसं पाण्याचे निळे कुंड दिसायला लागले आणि तेव्हा लक्षात आलं इथे काहीतरी वेगळं आहे. 7 कुंडातून खाली पडणारा नितळगार पाण्याचा हा वॉटरफॉल, सुरेख, शांत आणि तरीही मन सुन्न करणारा. निसर्गातून इतकं सुंदर बनलेलं हे ठिकाण डोळे हटवतच नाही. हे पाणी इतकं स्वच्छ, इतकं पारदर्शक, जणू काचेसारखं. या कुंडात पाणी पडताना जो आवाज येतो ना तो एकदम मेडिटेशन सारखा. जवळून बघितलं तर हे दगड आणि ह्या पाण्याने बनलेली नैसर्गिक रचना अगदी एका चित्रासारखी दिसते. आणि मग मी ठरवलं इतक्या स्वच्छ पाण्यात न उतरायचं तर ही कसली ट्रिप. गार पाण्यात उतरतात शरीराचा थकवा गेला, फक्त एकच फिलिंग. ही जागा खरंच स्पेशल आहे. लोकांची गर्दी नाही, आवाज नाही, फक्त निसर्ग, पाणी आणि शांतता. तर हो मंडळी, जन्नत वॉटरफॉल एक छोटासा ट्रेल, थोडेसे रॉक्स आणि 7 सुंदर कुंडातून उतरलेलं नितळ पाणी. हा अनुभव कॅमेऱ्यात तर कैद झाला पण मनात कायमचं घर करून गेलं. अशा अजून हिडन जंगलाच्या शोधात आपण पुढेही जाणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची राईड लवकरच. तर मंडळी तुम्ही इकडे येताय, एन्जॉय करा. इथं कॅम्पिंगसाठी सगळी जागा आहे. पाण्यात वगैरे उतरू शकता. पाणी थंड आहे थोडंफार. शेकोटी वगैरे करायला भेटते आणि इकडं आपण कॅम्पिंग वगैरे प्रॉपर करू शकतो. त्याच्यानंतर मेन गोष्ट, आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला इथं काहीतरी दिसलं असेल, जी छोटी बॉटल इथं. तर एवढंच सांगेन की तुम्ही इकडे येताय, काळजी घ्या, असलं काही करू नका. कारण निसर्ग चांगला आहे, जेवढा चांगला ठेवणार तुम्ही तेवढं चांगलं आहे. त्याला खराब करू नका. गावातले जे कुत्रे असतात ते सोबत असतात, 1 2 3 4 अजून आहे तिकडं. आणि हिवाळ्यात जर तुम्हाला हा वॉटरफॉल भेटतोय आता, म्हणजे डिसेंबरपर्यंत याला पाणी चांगलं असेल. फ्लो तुम्हाला एकदम चांगला दिसतो एवढा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्हाला यायचं असेल तर या, भेट द्या. पण साफसफाई ठेवा, कचरा करू नका. तर चला भेटूया लवकरच आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये.